मी रावसाहेब शंकरराव येवले, खानपूरची बर्डा, प्रभा सीट लावली 2 एकर. मागच्या वर्षी पण माझी होती, त्यात मला एकरी 13चा ॲव्हरेज आला. आता यावर्षी तर बोलायचं कामच नाही. पानापरच बोंड हे ते सर्व काही आहे. पांढरी माशिनी काही नाही, फ्रेश आहे बिलकुल. तीनच तिला हे झाले. आतली झाडं आपण पाहू शकतो, हो, हो. नुसतं बाहेरचेच नाही. नमस्कार, माझं नाव तुषार अशोकराव येवले, राहणार चिपर्डा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. मी मागच्या वर्षी 3 पाकिटं लावले होते. मला 3 पाकिटं लावल्यानंतर एकरी 13चा अनुभव आला. त्याच्यानंतर मी यावर्षी 6 पाकिटं वाढवले. 6 पाकिटं वाढवल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही माल बघू शकता पराठीले. एकदम कैरीची साईज एकदम चांगली आहे, पातं जवळ आहे. त्याच्यानंतर पांढऱ्या माशीचा पातेगळ नाही आहे, पांढऱ्या माशीचा खूप अटॅक कमी आहे, रोगराई कमी येते या व्हेरायटीवर. आणि त्याच्यानंतर कापूस वेचायला सोपी आहे. त्याच्यानंतर बाई म्हणजे बाहेर जास्त फांदीचं अंतर बघून घ्या, जवळ आहे. आणि त्याच्यानंतर व्हेरायटी खूप वेचायला सोपी आहे, म्हणजे तुमच्या शेतात गेल्यावर बाई तुम्हाला कणकण करणार नाही. त्याच्यानंतर गेल्या वर्षी एकरी 13 लागला होता एका पाकिटला मला. यावर्षी मी 6 पाकिटं लावले आणि पुढच्या वर्षी मी 10 पाकिट लावणार आहे. पूर्ण 4-4.5 एकराची व्हेरायटी राहणार आहे पुढच्या वर्षी आपली. हे तर तुम्ही पण पेरा, खूप छान व्हेरायटी आहे. आणि दर्यापूर अमरावतीसाठी बेस्ट व्हेरायटी आहे, 1 नंबर व्हेरायटी आहे. जवळ लागवडीची आहे आणि तुम्ही 3-3.5 फुटाच्या याच्यात अंतरावर लावू शकता तुम्ही व्हेरायटी. म्हणजे 3 बाय 1 अंतरावर सगळं लागवडीसाठी लागू शकता. पेरणीसाठी, उन्हाळ्यासाठी चांगली आहे, 1 नंबर 1. दर्यापूर तालुका आणि अमरावती जिल्ह्यासाठी खास करून स्पेशल प्रभात सीड्स या कंपनीनं रे 888 दिलेलं वाण निश्चित येणाऱ्या वर्षी अमरावती जिल्ह्यातले खास करून दर्यापूर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी जरूर लागवड करावी. हो. धन्यवाद.